जय शिवराय मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते। त्या कारणाने शेती पिकाला लागणारा खर्च हे शेतकऱ्यांना झेपावत नाही किंवा त्यांना ते कमी पडतो। त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान ही योजना चालू करण्यात आली होती। या पीएम किसानच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति 4 महिन्याला 2000 रुपयाचे अनुदान वाटप केले जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 17 हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे आणि 18 हप्त्याचे वितरण हे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले जाणार आहे आणि कधी वाटप केले जाणार आहे, यामध्ये पहिल्या टप्प्यातले शेतकरी कोणते पात्र असणार आहे, यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यापूर्वी काही महत्त्वाचं काम सुद्धा असणार आहे। हे नेमकं काम कोणतं असणार आहे या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नवीन लाभार्थ्यासाठी काय माहिती आहे हे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सबदत मिळवण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला जॉइन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत शेती पिकात मोठ्या प्रमाणात खर्च होतो। त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजना ही चालू करण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती नमो योजनेचे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयाचा हप्ता वितरित करण्याची मंजुरी देण्यात आली होती। मध्ये सुरुवातीला 3 हप्ते आतापर्यंत नमो योजनेचे वितरित करण्यात आलेले आणि 17 हप्ते पीएम किसानचे आतापर्यंत वितरित करण्यात आलेले। आणि मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 नमो योजनेचे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 2000 रुपये अशा प्रकारे 4000 रुपयाचे अनुदान एकत्र वितरित केले जाणार आहे अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता हे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान हे वाटप केले जाणार आहे, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे। म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानचे त्याचसोबत नमो योजनेचे 2000 रुपये 26 तारखेला वाशिम या ठिकाणी वितरित केले जाणार आहे। या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सभा होणार आहे। या सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 18 हप्त्याचे वितरण हे 2000 चे वितरण हे केले जाणार आहे आणि त्याचबरोबर नमो योजनेच्या 4थ्या हप्त्याचे वितरण सुद्धा 5व्या हप्त्याचे वितरण सुद्धा हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे। त्यापूर्वी आपल्याला मात्र आपले केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। आपण जर नवीन रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र आपले डॉक्युमेंटची पूर्तता करणं गरजेचं असणार आहे। म्हणजे कृषी विभागाला हे डॉक्युमेंटची पूर्तता करणं गरजेचं असणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे नवीन शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा 2000 रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि जुने जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 2000 रुपये पीएम किसानचे, त्यासोबत नमो योजनेचे 2000 रुपये अशा प्रकारे 4000 रुपयाचा हप्ता 26 तारखेला म्हणजेच 9व्या महिन्याच्या 26 तारखेला हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, असे नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय मित्रांनो।